तर विद्यार्थी मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या स्थापनेवरील अग्निशमन या विभागातील अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्युअर या गट संवर्गातील जी पदे आहेत, तर ती भरण्यासाठी इथं जाहिरात निघालेली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. तर ऑनलाईन अर्ज भरण्याची जी सुरुवात आहे, तर ती 26/4/2024 पासून इथं होणार आहे. त्यानंतर इथं जागांचा तपशील दिलेला आहे कास्टनुसार. तर एकूण ज्या जागा आहेत तर ते इथं 150 आहेत. तर SC साठी 20 आहेत, त्यानंतर ST साठी 10 आहेत, VJA साठी 4 आहेत, NTB साठी 4 आहेत, NTC साठी इथं 4 जागा आहेत, त्यानंतर NTD साठी 3 आहे, SBC साठी 3 आहे, OBC साठी इथं 29 जागा आहेत, त्यानंतर EWS साठी इथं 15 आहेत, SCBC साठी 15 आहेत आणि खुल्या प्रवर्गासाठी इथं 43 जागा आहेत. तर पदाचं जे नाव आहे ते आहे अग्निशमन विमोचक किंवा फायरमन रेस्क्युअर. तर या पदासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे, तर तुम्हाला इथं माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे इथं 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला राज्य अग्निशामक प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम इथं तुम्हाला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे MSCIT लागेल आणि मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 30 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 33 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर खेळाडू उमेदवारांसाठी इथं 43 वर्षापर्यंत आहे व माजी सैनिक, भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी 45 वर्षापर्यंत आहे वयोमर्यादा. त्यानंतर यासाठीची तुम्हाला शारीरिक पात्रता लागणार आहे, तर ती इथं दिलेली आहे पुरुष व महिला उमेदवारांसाठी. तर उंची इथं पुरुषांसाठी 1.65 सेमी आहे, त्यानंतर महिलांसाठी इथं 1.62 सेमी आहे. त्यानंतर वजन इथं 50 किलोग्राम लागणार आहे. त्यानंतर छाती इथं पुरुष उमेदवारांसाठी न फुगवता 81 सेमी व फुगवून 86 सेमी इथं लागणार आहे. तर तुमची छाती तर इथं 5 सेमी फुगायला हवी. त्यानंतर तुम्हाला इथं चांगली दृष्टी लागणार आहे. त्यानंतर उमेदवार इथं शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ असावा. त्यानंतर जे परीक्षेचे स्वरूप आहे, तर तुमची इथं लेखी परीक्षा होणार आहे 100 गुणांची. त्यानंतर तुमची इथं 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे. तर लेखी परीक्षा तुमची इथं 100 गुणांची असेल 2 तास कालावधीसाठी. यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी, अग्निशमन संबंधित तुम्हाला इथं प्रश्न असतील. त्यानंतर जी शारीरिक चाचणी आहे 100 गुणांची, तर पुरुष उमेदवारांना इथं 1600 मीटर धावणे आहे 30 गुणांसाठी. त्यानंतर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जमिनीपासून 33 फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या 46.4 वरील उंचीच्या ॲल्युमिनियम एक्सटेन्शन शिडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्याच शिडीने खाली उतरणे. तर आरंभ रेषेपासून शिडी 20 फूट अंतरावर इथं असणार आहे. यासाठी तुम्हाला इथं 20 गुण आहे पुरुष व महिला उमेदवारांना. त्यानंतर 50 किलोग्राम वजनाची मानवी आकृती खांद्यावर घेऊन चौकोनी मार्गाने 60 मीटर धावणे यासाठी इथं 20 गुण आहे पुरुष उमेदवारांना. त्यानंतर महिला उमेदवारांना इथं 40 किलो वजनाची मानवी प्रतिकृती घेऊन इथं धावणे आहे, यासाठी त्यांना 20 गुण आहे. त्यानंतर 20 फूट उंचीपर्यंत रस्सीवर चढणे व उतरणे पुरुष उमेदवारांसाठी इथं 20 गुण आहे यासाठी. त्यानंतर महिलांना इथं गोळाफेक आहे 10 गुणांसाठी. त्यानंतर पुरुषांसाठी इथं पुलअप्स आहे 20 10 गुणांसाठी आणि महिलांसाठी लांब उडी आहे 10 गुणांसाठी. त्यानंतर पुशअप आहे 10 गुणांसाठी. तर अशी तुमची इथं 100 गुणांची मैदानी चाचणी आहे. त्यानंतर जो अर्ज आहे तर तो तुम्हाला इथं ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन. तर तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे ऑनलाईन पद्धतीने. त्यानंतर या भरतीसाठी जे परीक्षा शुल्क आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 900 रुपये आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता. त्यानंतर अर्ज भरण्यासाठी जी अंतिम दिनांक आहे तर ती 17/5/2024 आहे. तर तोपर्यंत तुम्हाला इथं अर्ज भरायचा आहे. त्यानंतर जे तुमचे परीक्षेचे प्रवेशपत्र आहे तर ते तुम्हाला परीक्षेच्या 7 दिवस आधी इथं मिळणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.